नमस्कार मंडळी. शर्वरीनी आणि राहुलनी मिळून केला एक प्लॅन. चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं. आजच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला भेटलं, आता शर्वरीचे जे काही पैसे आहेत ते जानकी आणि आपला ऋषिकेश ते दोघं विचार करतात की हे पैसे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत. मला जी जानकी बोलते ते पटतंय असं ऋषिकेश बोलतो. आणि मग आता हे सगळं ऐकून शर्वरीला मात्र धक्का बसतो. कारण आता पैसे जर भेटले नाहीत मग करायचं तरी काय असं तिला वाटत असतं. म्हणून आता जानकीचे जे पैसे जे आहेत ते ऋषिकेशकडे देते आणि म्हणते, ठीक आहे ऋषिकेश, तुम्ही हे पैसे लॉकरमध्ये ठेवा. तेवढ्यातच आता शर्वरीने प्लॅन केलेला असतो. काही गुंडांना तिने स्वतः घरी बोलवलेलं असतं. आमच्यावर हल्ला करा आणि पैसे घेऊन जा असा कट तिने रचलेला असतो. म्हणून आता गुंडे येतात आणि त्यांना घाबरवत असतात. आणि मग सुमित्रा आई आणि शर्वरी या दोघींना आम्ही मारून टाकू असं बोलत असतात. आत्ताच्या आत्ता पैसे आणून द्या असं बोलल्यानंतर जानकीला मात्र धक्काच बसतो की ह्यांना कसं कळलं की आमच्या घरात पैसे आहेत. मग तिला कळायला वेळ लागत नाही की हे सगळं काही शर्वरीचा प्लॅन आहे. म्हणून आता जानकी घाबरून पैसे आणून देते. कारण सुमित्रा आई म्हणतात, अगं जानकी जा ना गं, लवकर पैसे आणून दे असं आता सुमित्राई बोलतात. मग जानकी धावत पळत जाते आणि पैशांची बॅग त्या गुंडांच्या हवाली करून टाकते. मग गुंडेसुद्धा ते पैशांची बॅग घेतात आणि तिथनं पळून जातात. तर हा आहे तो जबरदस्त असा पुढील भाग. नंतर आता जी शर्वरी आहे ती राहुलला म्हणत असते, राहुल आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. आणि हे जानकीला नंतर दाखवलेलं आहे. तर जानकीने हे सगळं काही ऐकलं आहे का ते पाहणं रंजक ठरणार आहे. धन्यवाद.